इथं एंट्री आहे, पोलीसवाले काही म्हणत नाही आहे। निरा म्हणजे पैशाचा उपयोग चालू आहे, घर उपयोग चालू आहे। संविधानाचं काही यांना काही राहिलेलं नाही आहे। संविधानाची धिच्ची उडवत आहे लोक। यांना एंट्री नसल्यावर हे कसे काय राहतात हे, याच्याकडे लक्ष पाहिजे सर्वांचं। SP साहेब काय करतात, हे शासन काय करतं इथं, हे पोलीसवाले काय करतात इथं। ही माझी कंप्लेंट मी त्या दिवशी सांगलं होतं, रात्रीला पैसे वाटत होते तर पोलीसवाले तिथं पोहोचले नाही, अण्णासाहेब रोकलेला। आणि आज पहा खुलेआम पहा इथं। माझी विनंती आहे, ही माझीच कंप्लेंट पहा, या तुमच्या माध्यमातून या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की ह्या उमेदवारावर कोणत्या उमेदवाराच्या यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि उमेदवारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। एक मिनिट थांबा। इथं खुलेआम कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे आणि आपल्याला सर्व माहिती आहे की एक रेस आखून दिलेली आहे। त्या रेसच्या अनुसार आपण त्या बूथ आपलं जे आहे ते त्या दायऱ्याच्या बाहेर पाहिजे। पण इथे खुलेआम उघड जर समजा बूथच्या समोर जर कोणी बसून लोकांना समजावून सांगत असेल की आमचे पैसे घ्या आणि वोट आम्हाला द्या, ते लोकशाहीवर मोठा घात आहे। तर कृपया आमची विनंती असेल प्रशासनाने आणि कलेक्टर साहेबांनी तात्काळ इथं येऊन या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे। कारण की इथे बसून जर असं करत असेल तर या कुठल्याही एखाद्या गरीब या कोणत्याही माणसाला हानिकारक होऊ शकते। म्हणून आमची शासनाला विनंती असेल, कलेक्टर साहेबांना विनंती असेल की इथे जे काही पॉम्पलेट देतात आतमध्ये काय करतात शासन, हे बा पॉम्पलेट वगैरे सर्व खुलेआम प्रचार चालू आहे, खुलेआम प्रचार चालू आहे। कोणाचं